महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये महिला आयोगात तक्रार करण्यात आली आहे। रुपाली चाकणकर यांच्याकडून जीविताला धोका असल्याचा आरोप संगीता भालेराव यांनी केलाय। संगीता भालेराव यांनी रुपाली चाकणकर, सोनाली गाडे, स्नेहल चव्हाण यांच्या विरोधात तक्रार केली आहे। सोनाली गाडे यांनी फोनवरून धमकी दिल्याचा तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आलाय। महिला आयोगाच्या अध्यक्षाविरोधात महिला आयोगाकडेच तक्रार। रुपाली चाकणकर काय ॲक्शन घेणार? महिला आयोगाच्या अध्यक्षांविरोधात महिला आयोगातच तक्रार करण्यात आली आहे। रुपाली चाकणकर यांच्यापासून जीवाला धोका असल्याची तक्रार संगीता भालेराव यांनी महिला आयोगाकडे केली आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर संगीता भालेराव यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून रुपाली चाकणकरांवर टीका केली होती। त्यानंतर सोनाली गाडे नावाच्या महिलेनं संगीता भालेराव यांना फोन करत धमकी दिली। हॅलो, कोण? बाई सोनाली गाडे बोलते मी। सोनाली गाडे बोलते मी। हा हा, काय? आपण पोस्ट टाकली फेसबुकला एक, काय? महिला आयोगावर। हा, मग तुमच्या घरात पोरी बिरी नाहीत का तुमच्या स्वतःच्या? मग काय झालं त्याला? नाही म्हणत होते, एखाद्या बाईने तिच्या पोराचा तिचा फोटो टाकला, हा, मग तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणं कितपत योग्य आहे? मग आम्ही काय वाईट लिहिली का पोस्ट? मग तुम्ही वाईट लिहिली ना, तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून। मग काय झालं त्याच्यात? मग तुम्ही एक काम करा, तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या। काय कसला फोटो टाका आम्ही? हा, तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुमच्या पदाचा राजीनामा द्या। सोनाली गाडे म्हणजे कोण आहे? मी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। कुठली? कुठली म्हणजे पुण्यातली मी। हो का? नाही, मला नाही माहिती कोण आहे म्हणून मला पण तू नव्हती माहिती, पण तुझ्या पोस्टमुळे मी तुला फोन केलाय। मला पण मी पण तुला ओळखत नाही। हो का? हा, बरोबर, काम करू तुझं बाई। हा, पण तू पण तुझं काम नीट कर। हो, आम्ही करतो आणि नीट कर आणि बोलताना पण नीट बोलायचं। परत पण मॅनर्स आहेत। संगीता भालेराव यांनी महिला आयोगाकडे काय तक्रार केली आहे ते पाहूयात। मी फेसबुकवर महिला आयोगावर टीका करणारी पोस्ट लिहिली होती, त्यामुळे रुपाली चाकणकरांच्या कार्यकर्त्या सोनाली गाडेनं धमकी देत अनेक फोन केले। सोनाली गाडेनं धमकी आणि शिवीगाळ केली, मला पोस्ट डिलीट करण्यासाठी प्रवृत्त केलं, वांजोटी शब्दासारखे क्रूरता स्पष्ट करणारे शब्द वापरले, त्यामुळे मला मानसिक त्रास झाला। सोनाली गाडेवर याआधीच गुन्हे दाखल आहेत। सोनाली गाडे, रुपाली चाकणकरांपासून माझ्या जीवितास धोका आहे। रुपाली चाकणकर, सोनाली गाडे, स्नेहल चव्हाण विरोधात माझी तक्रार आहे, अशी तक्रार संगीता भालेराव यांनी केली। अशी जर आरेरावी आणि अशी ही जी पद्धत आहे बोलण्याची, ही बाकीच्यांना नको ना कोणाला। बाकीच्या ठिकाणी पण ही अशा तुम्ही जर आवाज बंद करत असतील आमचा, तर हे चुकीचं आहे ना। म्हणून दुसऱ्यांना कोणाला ह्या अशा याला तोंड द्यायला लागू नये आणि बरेचसे लोक घाबरून गप्प बसतात, तर त्यासाठी आम्ही हे आवाज उठवला आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षाविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल, त्यामुळे संगीता भालेराव यांच्या तक्रारीची रुपाली चाकणकर दखल घेणार का हे पाहावं लागणार आहे।